कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे. चला मंडळी, आज मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे फिरायला. तर माझ्याबरोबर तुम्ही पण सगळेच चला फिरायला. पहा आज मी म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये राहते, सिन्नर तालुक्यामध्ये. तर तिथे तळ्यातला भैरवनाथ म्हणून एक भैरवनाथाचं मंदिर आहे. सिन्नरपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलेलो आहोत. माझ्याबरोबर सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. आम्ही सगळे तिथे गाडीने प्रवास करून आलेलो. तर मी तिथे राहते, तिथून 2 किलोमीटर अंतरावरच आहे हे तळ्यातलं भैरवनाथाचं मंदिर. आणि जस्ट आता आपले म्हणजे 4-5-6 दिवस होऊन गेले, आमचा फ्रेंडशिप डे झाला. तर त्या निमित्ताने आम्ही सगळ्याजणी बाहेर गेलो होतो. तर आपल्याला सहज करून मैत्रिणीला कोणालाच टाईम भेटत नाही. पण आम्ही सगळ्याजणी म्हणजे जाऊ म्हणता आम्ही खूप उशिरा म्हणजे 3, 3:30, 4 वाजता निघालो घरातून. तर आता हे तळ्यातल्या भैरवनाथ मंदिरापाशी आम्ही आलेलो आहे आणि इथलं इतकं सुंदर वातावरण आहे. एकदम डोंगराच्या पायथ्याशीच आहे हे मंदिर आणि आता इथे असं भव्य-दिव्य असं मंदिराचं पूर्ण बांधकाम चालू आहे. पहिले एकदम छोटंसं मंदिर होतं ते, पण आता इतकं सुंदर बांधकाम चालू आहे तिथे. आणि इथलं तुम्ही म्हणजे हे भैरवनाथाचं मंदिर अगदी जागृत स्थान आहे. सिन्नरमध्ये प्रसिद्ध भैरवनाथ आहे हा. म्हणजे इथलं प्रॉपर म्हणजे गावामध्ये हे त्यांचं खूप मोठं मंदिर आहे. पण इथलं हे जागृत स्थान आहे आणि हे कळसाचं काम इथे चालू होणार आहे आणि म्हणजे झालेलं आहे जस्ट, पण बांधकाम राहिलं आहे थोडंसं. पहा इथे सुंदर असं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहे. खूप छान आहे हे मंदिर. इथे आल्यावर असं छान प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये. आणि आता इथलं बांधकाम पूर्ण झाले तर अगदी म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल असं मंदिराचं बांधकाम होणार आहे. तर पूर्ण झाल्यावर नक्कीच मी तुम्हाला परत एकदा शेअर करायला घेऊन येईल इथे. आता इथे आपण मंदिराच्या बाजूला एक सभामंडप आहे इथे खूप मोठा आणि मस्त इथे खूप हिरवंगार झालेलं आहे. पाऊस आत्ताच जस्ट पडून म्हणजे चाललेलाच होता पाऊस. आम्ही गेलो तेव्हा पण भुरभुर चाललेलीच होती. आणि हा सभामंडप आहे इथला. इथे सप्ताह राहतो 7 दिवसाचा. तेव्हा इथे कीर्तन, भजन अगदी म्हणजे भाविकांची भरपूर इथे गर्दी असते. आणि इथलं वातावरण एकदम शांत, निवांत म्हणजे एकदम खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. तुम्हाला कुठे जर म्हणजे फिरायला जायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आसपासच्या. आम्ही इथे मस्त म्हणजे फोटोशूट केलं मैत्रिणी सगळ्यांनी. आणि इथं आम्ही असं डोंगरावर चाललेलो आहोत. एक डोंगराच्या टेकडीवर तिथे वरती चाललेलो आहे सगळ्याजणी फिरायला. आणि आम्ही आमच्यासोबत जरा खाऊ पण आणला होता खायला. आम्हाला डब्बे आणायचे होते. पण आम्ही खूप उशिरा निघालो. आमचं अचानक ठरलं जायचं फिरायला म्हणून आम्ही फक्त खाऊ आणला होता सोबत. ते घेऊन चाललो होतो खायला. आणि इतकं छान होतं इथलं वातावरण. खूप असं डोंगर आणि इथे गायसुद्धा म्हणजे चरायला लोकं घेऊन येतात हिरवं गवत खायला. कारण की आता सगळीकडे हिरवं झालेलं आहे. खूप असं हिरवंगार वातावरण, डोंगर आणि भुरभुरा असा पाऊस, असं उभारी देणारं वातावरण होतं मनाला. खूप प्रसन्न वाटतं आणि इथे येऊन आणि एकदम शांत होतं. आणि आम्ही खूप एन्जॉय केला हा दिवस. एक मैत्री म्हणजे खूप आपलं जीवनातलं एकदम संजीवनीचं काम करतं मैत्रीचं नातं. त्यामुळे तुमच्या पण मैत्रिणी असतील, तुम्ही त्याजवळ आसपास राहत असाल तर तुम्ही पण या. इथे पहा हे मंदिर आहे आणि बाजूलाच पाठीमागे तळं आहे. म्हणून इथे तळ्यातला भैरवनाथ असं म्हटलं जातं आणि खूप छान आहे हे मंदिर. इथे जवळच आणि डोंगराला एक ढग्या डोंगर म्हणून नाव आहे डोंगराचं आणि त्या डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे. तर आम्ही इथे डोंगरावरच जाणार म्हणजे डोंगरावर पूर्ण गेलो नाही, एक टेकडीवर चाललो होतो बसायला आणि मस्त म्हटलं तिथे फोटोशूट पण काढू. आणि आम्ही खाऊ आणला होता खायला, तो पण तिथे आम्ही खाणार आहोत वरती चढून. इथं आमचे मुलंही आली होते 2-3 लहान आमच्याबरोबर. आम्ही खूप एन्जॉय केला हा दिवस. मैत्रीचा हा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात राहावं म्हणून आम्ही सगळे आलेलो होतो इथे. आणि आम्ही इथं मस्त भेळ खायला बसलेलो. आम्ही आमच्यासोबत भेळ आणलेली आणि काही शंकरपाळ्या आणलेल्या. तर आम्ही सगळेजण मस्त भेळ खात बसलेलो. आम्ही इथे खूप फोटोशूट केले, रील पण सुद्धा काढले. मैत्रिणी सगळ्या जमा झाल्यावर आपण सगळे घरातलं टेन्शन सगळे म्हणजे विसरून जातो आणि मस्त एन्जॉय करत राहतो पूर्ण दिवस आपण. गप्पा, गोष्टी, घरातलं टेन्शन नाही राहत, काही कामांचं लक्षात राहत नाही. मस्त बाहेर एन्जॉय करतो. म्हणून कधी ना कधीतरी एक दिवस आपण खास जायलाच पाहिजे बाहेर फिरायला आणि वेळ काढलाच पाहिजे. कारण की आपण सगळ्यांना वेळ भेटत नाही जास्त करून महिलांना. त्याच्यामुळे नक्की एक दिवस काढा आणि असंच एक दिवस एन्जॉय करायला जा. आम्ही पण पूर्ण एन्जॉय केला. खूप आठवणीत राहिला आमचा हा दिवस. आणि आता तर मंडे आम्ही चाललो आहे घरी
आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला. आणि आम्ही मस्त गप्पा मारत मारत पायी जाणार आहोत सगळे. 2 किलोमीटर अंतर मस्त गप्पा-टप्पा करत जाणार आहोत. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला, माझा ब्लॉग, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि कधीही तुम्ही एक दिवस काढून निवांत असं फिरायला जा, खूप मजा येते. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.